Hello students, today we are here to discuss about animal classification, and this is the third session which we are conducting for the discussion of this topic. And as you all know that Aristotle was the first Greek philosopher who had classified animals or the animal kingdom, and the classification was based on the method of artificial classification. And to honor such a great philosopher and also to seek some inspiration from this quote, we are presenting here a quote. The quote reads, "Knowing yourself is the beginning of all wisdom." म्हणजे मला इथे हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचे वीक पॉइंट्स आणि स्ट्रॉंग पॉइंट्स हे जाणून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यासामध्ये वाटचाल करा. आपल्याकडे कुठले स्किल्स आहेत, कुठले डेव्हलप करायचे राहिले आहेत, तशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चितपणे अभ्यास करणं हे तुम्हाला सुकर होईल. आणि यानंतर आपण आपल्या टॉपिककडे जाऊयात. ओके, तर हे जे आहे हे आपलं चार्ट आहे, ॲनिमल क्लासिफिकेशनशी रिलेटेड आहे हा. आणि हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आय एम टेलिंग यू रिपीटेडली दॅट दिस चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड पॉरिफेरा, Cnidaria, Platyhelminthes, Aschelminthes, and in this session we are going to discuss Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata and also Hemichordata. तर याचं डिस्कशन आपण आता सुरू करूयात. आणि सुरुवातीला ही जी डायग्राम आहे, डायग्रामॅटिक व्ह्यू आहे हा अर्थवर्मचा. इट इज नॉट अ फोटोग्राफ और अ पिक्चर, इट इज अ डायग्राम which is drawn, and here you can see that the body of the earthworm, it is metamerically segmented body. So it may be said that what is metamerism or what is metamerically segmented body, that is the body is divided into segments which are equally placed, and these are the metamerically segmented. This is referred to as the metamerically segmented body, and this is the unsegmented region or the unsegmented part in the body of earthworm, which is referred to as clitellum. म्हणजे याला काय म्हणतो आपण, क्लायटेलम असं म्हणतो. आणि आता आपण याचे जे कॅरेक्टर्स आहेत, आता बाकीचे जे हे आहेत हे आपल्याला स्टडी करायची एवढी आवश्यकता नाही आहे. फक्त थोडेसे जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते थोडेसे लक्षात घ्या, कारण पुढे तुम्ही 11वीला गेल्यानंतर तुम्हाला याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात येतीलच. ओके, आता आपण याचे जे जनरल कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपण स्टडी करूयात. तर हा जो फायलम ॲनिलिडा आहे, तर फायलम ॲनिलिडामध्ये काही गोष्टी खूप सिम्पल आहेत, त्या एक्सप्लेन करण्याची तेवढीशी गरज भासत नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या, लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटॅमेरिकली सेगमेंटेड. द मीन्स द सेगमेंट्स दे आर इक्वली प्लेस्ड अँड देअरफॉर इट इज नोन ॲज मेटॅमेरिकल सेगमेंटेशन. अँड मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंगचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या, ते स्वतंत्रपणे राहतात. they are not entering any host body, or they are not living on any host. They do not require any host for their living, and such animals they are called as free living animals. And here you may see that some of them are few of them they are ectoparasites. So this is an example of ectoparasite, leech. अँड लीच म्हणजे काय हे लक्षात घ्या. जळू जे आहे, जळू त्याला आपण म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो, जळू म्हणतो. तर अशा पद्धतीने हे जे जळू आहे तो आहे की तो असा चिटकून बसतो आपल्या स्किनला. मॉस्किटोसारखा लगेच असा चावून उडून जात नाही, तर तो चिटकून बसतो आणि पूर्ण असा तो ब्लड सक करतो आणि फुगतो असा. आता अशा पद्धतीने तो फुगतो आणि मग तो काय करतो, फुगल्यानंतर तो आपल्या शरीराच्या पासून म्हणजे डिटॅच होतो. अशा पद्धतीने हे जळूचं आहे. आणि हा जो ॲनिमल आहे नेरियस, तर हा ॲनिमल जो आहे तो इथे मी दाखवलेला आहे मुद्दाम. तर तुम्हाला याचं मराठी नाव शोधायचं आहे. ओके, इट इज फॉर युअर होमवर्क. तुम्ही हे पाहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी इट इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन आवर होम्स ऑल्सो. इट इन वेट प्लेसेसमध्ये कधी कधी हा आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने ह्या ॲनिमलचं तुम्ही मराठी नेम यू हॅव टू फाइंड आउट. यू हॅव टू आस्क सम एल्डर पर्सन्स इन युअर होम. अँड हे सर्च करू नका बरं का, नेटला सर्च करायचं नाही आहे, हे तुम्ही डिस्कशनमधून हे करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे नेरियस, तर ह्याचं आपण इथे मराठी नेम आपण या ठिकाणी सांगायचं आहे. हा होमवर्क आहे.
बट दिस शुड बी अचीव्ड थ्रू डिस्कशन. हे डिस्कशनमधून ते घ्यायचं आहे आपण. वी शुड फाइंड आउट द नेम ऑफ दिस ॲनिमल थ्रू डिस्कशन अँड नॉट थ्रू ब्राउझिंग. ओके. तर अशा पद्धतीने हे जे आहे, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग, एक्टोपॅरासाइट्स, दे आर मरीन, फ्रेश वॉटर ड्वेलर्स और टेरेस्ट्रियल. आता हे अर्थ आपल्याला माहिती झालेले आहे, मरीन, फ्रेश वॉटर और टेरेस्ट्रियल. Then these animals are triploblastic, that is endoderm, ectoderm and mesoderm. These are the layers which are present. Then bilaterally symmetrical, that is imaginary one axis of symmetry is present. And eucoelomate means true body cavity, that is a body cavity which is formed from mesoderm or the gut. Such a type of body cavity is present in these animals. Then they have setae or parapodia or suckers for locomotion. We will be discussing it in details in the next slide. The body is covered with a special cuticle. This is also a point to be remembered, that it is a very transparent coating on the body of these animals. And even though it is a very thin coating, it is tough or it is having a very high durability or strength. म्हणजे अतिशय चिवट असं हे क्युटिकल असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर हर्मॅफ्रोडाइट अँड युनिसेक्शुअल मीन्स द सेक्सेस आर प्रेझेंट इन द सेम ऑर्गॅनिझम इज हर्मॅफ्रोडाइट. And unisexual means the sexes are separate, that is you can identify the male and female animals over here. This is called as unisexual. आणि नंतर आपण या स्लाइडमध्ये जे हे आहेत पॅरापोडिया ते आपण पाहणार आहोत. पहा, तर हे पॅरापोडिया आहेत, लक्षात घ्या. दीज आर पॅरापोडिया. अशा पद्धतीने हे पॅरापोडिया आपण इथे दाखवलेले आहेत. तर पॅरापोडिया म्हणजे काय, तर असे प्रत्येक या ठिकाणी असे पॅरलली दोन्ही साईड्सला, लॅटरल साईड्सला अशा पद्धतीने इथे हे असतात. लोकोमोशनसाठी जे ऑर्गन्स असतात इथे सगळीकडेच आपण ते पाहू शकताय. तर अशा पद्धतीने हे पॅरापोडिया आहेत. आणि या ठिकाणी हे जे लीच आहे, लीचचं आपण इथे दाखवलेलं आहे. पहा, तर लीचला जे अँटेरियर सकर आणि पोस्टेरियर सकर अशा पद्धतीने हे सकर्स आहेत. पहा, तर त्याच्याविषयीची आपण अधिक माहिती, याच्या सकर्सची अधिक माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेऊयात. तर ही जी पुढची स्लाइड आहे पहा इथे, तर हे पोस्टेरियर सकर आहे आणि हे अँटेरियर सकर आहे. पोस्टेरियर म्हणजे मागील बाजूस आणि अँटेरियर म्हणजे पुढील बाजूस. पोस्टेरियर म्हणजे लक्षात घ्या मागील बाजूस आणि अँटेरियर म्हणजे पुढील बाजूस. ए आधी येतो ना, अँटेरियर सकर म्हणजे पुढे असतो, तो आधी असतो. मग तसं लक्षात ठेवा, काहीतरी टॅक्टफुली लक्षात ठेवा. तर अँटेरियर अँड पोस्टेरियर म्हणजे तोंडाकडची बाजू, माउथकडची बाजू, आणि ही मागची बाजू जी आहे म्हणजे एनसकडची बाजू. इथे बघा एनस असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पोस्टेरियर सकर आहे. अँड दिस इज द लोकोमोशन विच इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ दिस सकर. तर मी इथे डायग्राम दाखवलेली आहे. पहा, हे पोस्टेरियर सकर हाऊ इट इज फिक्स्ड. हे फिक्स्ड आहे बघा इथे पहिल्या डी पर्यंत. आणि नंतर हे बघा कसं लिफ्ट झालेलं, आणि हे फ्री आहे बघा. पहिल्या डी पर्यंत हे जे अँटेरियर सकर आहे दिस इज फ्री अँड दिस इज फिक्स्ड. आणि ई मध्ये काय होतंय पहा, हा अँटेरियर सकर इथे म्हणजे अटॅच होतो, म्हणजे ग्राउंडला किंवा कुठल्याही सरफेसला तो अटॅच होतो. अँड पोस्टेरियर इट इज डिटॅच्ड, म्हणजे पोस्टेरियर इथे डिटॅच होतो, हा अटॅच होतो आणि हा पूर्णपणे हळूहळू डिटॅच होतो. अँड द बॉडी ऑफ द ॲनिमल इट इज एक्सटेंडेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. परत हा या ठिकाणी अटॅच होतो आणि नंतर मग परत अशा पद्धतीने इथे अटॅच झाल्यानंतर याची जी लोकोमोशन आहे तशा पद्धतीने ती होत असते. इथे खाली पण वाचा तुम्ही. तर फक्त लक्षात घ्या की इमेजेस यासाठी दाखवलेत की तुमच्या लक्षात राहावं. एवढे डिटेल्स तुम्ही अभ्यासायचे नाही आहेत, हे पुन्हा एकदा सांगते मी, की फक्त तुम्हाला समजावं सकर काय आहे किंवा काय, यासाठी आपण हे इमेजेस दाखवतोय. हे तुम्ही पूर्णपणे असं अभ्यासात बसायचं नाही कसा तो लोकोमोशन करतो वगैरे. पण ज्यावेळेस तुम्ही पाहणार सकर इज यूज फॉर लोकोमोशन, तुम्ही ज्यावेळेस रीड करणार नंतर त्यावेळेस तुमच्यासमोर हे जर डायग्राम असेल, म्हणजे चित्र असं डोळ्यासमोरून हल्लं तुम्हाला, तर तुमच्या लक्षात येईल ते आणि तुम्ही विसरणार नाही. आणि मग आपण जो नेक्स्ट फायलम आहे तो नेक्स्ट फायलम म्हणजे आर्थ्रोपोडा, त्या फायलमकडे आपण जाऊयात. So to begin with this phylum Arthropoda, these are the most commonly seen organisms in our day-to-day life, and therefore we have taken the images just from your textbook. You can observe those images, and you have also observed these animals very closely. So this is the scorpion, or you may call it as winzu. Winzu asa ahe ya ठिकाणी.
and this is cockroach. And let us see here these legs and antennae. Legs are used for locomotion and antennae, they are together known as appendages. आपण एकत्रितपणे त्यांना अपेंडेजेस असं म्हणतो. हे पैसा वगैरे जे आपण म्हणतो बोली भाषेमध्ये, तर समजून घेण्यासाठी काय हरकत नाही आहे हे असा वर्ड यूज केलेला. आणि त्याला सेंटिपेड असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि इथे कायटिन हा वर्ड दिलेला आहे. तर कायटिन हा वर्ड परत येणार आहे, त्यामुळे तेवढा फक्त आपण डिस्कस करूयात यामध्ये. तर कायटिन म्हणजे काय आहे या ठिकाणी, तर लक्षात घ्या, कायटिन म्हणजे एक बायोमॉलिक्यूल आहे, किंवा कायटिन म्हणजे एक लार्ज मॉलिक्यूल आहे. आणि हा जो लार्ज मॉलिक्यूल आहे किंवा बायोमॉलिक्यूल आहे तो पॉलिसॅकेराइड युनिट्सपासून बनलेला आहे. तर त्याचं तुम्ही डिटेल्स जे आहेत ते नंतर पुढच्या वर्षी वगैरे करणार आहात. त्यामुळे त्या ठिकाणी फक्त बायोमॉलिक्यूल आहे, लार्ज आहे आणि पॉलिसॅकेराइड्सपासून बनलेलं आहे, एवढं जरी लक्षात घेतलं तरी पुष्कळ झालं. तर हे एक्झोस्केलेटन म्हणून या ॲनिमल्समध्ये असतं, पहा, हे लक्षात घ्या. ओके. आता हे जे ॲनिमल्स आहेत ह्या ॲनिमल्समध्ये हे महत्त्वाचं आहे की प्लॅनेट अर्थ हॅज द हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम, अँड दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स. अतिशय सर्वत्र आढळणारे, इथे पहा पुढे लिहिलेलं आहे, इन ऑल टाइप्स ऑफ हॅबिटॅट्स दे आर फाउंड फ्रॉम द डीपेस्ट ओशन्स टू द हायेस्ट माउंटन्स. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक, that is body is divided into 3 types of layers. The cells the body is triploblastic, that is endoderm, ectoderm and the mesoderm. These layers are present. Eucoelomate body cavity is present in these animals, that is it is made from mesoderm or gut, and it is a true body cavity. And these animals, they are bilaterally symmetrical. म्हणजे bilaterally they are symmetrical means they possess one axis of symmetry. Then chitinous exoskeleton, which we have already discussed about chitin, and these are unisexual, that is male and female, they are present differently. And this word, that is jointed appendages, this is an important one. You have to understand the meaning of this. They have jointed appendages, म्हणजे आर्थ्रोपोडा याचा अर्थच jointed appendages असा होतो. आणि म्हणून या ठिकाणी पुढच्या स्लाइडमध्ये आपण हे jointed appendages दाखवलेले आहेत. तर इथे प्रश्न विचारा स्वतःला की जॉईंटेड अपेंडेजेस काय आहेत, आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. पहा काय आहेत जॉईंटेड अपेंडेजेस. काही जणांच्या लक्षातही आलं असेल की त्याचे पार्ट्स आहेत. असं एकच आहे का इथून तिथून कॉक्रोचचा लेग? नाही. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, जॉईंटेड अपेंडेजेस असं म्हटलं जातं. आणि मग आपण जो पुढचा फायलम आहे त्या पुढच्या फायलमकडे येऊयात. तर हा जो फायलम आहे हा लक्षात घ्या, हा मॉलुस्का फायलम आहे. ठीक आहे. तर हा जो मॉलुस्का फायलम आहे हा स्टडी करताना हे जे वर्ड्स आहेत हे सगळे वर्ड्स याचे जे आलेले आहेत हे त्यांच्या म्हणजे हे जे मॉलुस्का वगैरे या वर्ड्सला काहीतरी मीनिंग आहे. पहा, म्हणजे मॉलुस्का जर आपण पाहिलं तर आपण याचं जर सर्च केलं तर सॉफ्ट बॉडी, नो स्पाइन्स आर प्रेझेंट असा मॉलुस्काचा अर्थ आहे. म्हणजे पहा बरं, या ॲनिमल्स जे आहेत याच्यामध्ये आपण जे बायव्हाल्व, हा जो आहे हा बायव्हाल्व आहे, त्याच्यानंतर ऑक्टोपस आहे, आणि या ठिकाणी हा पायला किंवा ज्याला आपण स्नेल असं म्हणतो या ठिकाणी. तर अशा प्रकारचे हे ॲनिमल्स आपण दाखवलेले आहेत. अँड दीज आर पॉझेसिंग अ सॉफ्ट बॉडी अँड देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज मॉलुस्क्स. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मॉलुस्का म्हणतो. त्याचा अर्थ आहे तो मॉलुस्का. ओके. आणि मग या ठिकाणी आपण त्याचे जनरल कॅरेक्टर्स स्टडी करूयात. सो हिअर द बॉडी इज सॉफ्ट अँड स्लायमी अँड हेन्स दे आर रेफर्ड टू ॲज मॉलुस्क. स्लायमी आहे म्हणजे अशी थोडीशी ज्याला आपण गुळगुळीतपणा वगैरे असं म्हणू शकतो, किंवा तशा पद्धतीची ही बॉडी आहे. आणि इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम, म्हणजे ह्यांचा दुसरा नंबर आहे. पहा, पृथ्वी तलावरती अस्तित्व असणारे हे सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. त्याच्यानंतर दे आर फाउंड इन मरीन वॉटर्स अँड ऑल्सो फ्रेश वॉटर्स. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, युसिलोमेट आहेत, नॉन सेगमेंटेड आहेत, सॉफ्ट आहेत, हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. बायलॅटरल सिमेट्री आहे. आता तुम्हाला लक्षात आलंय, बायलॅटरल सिमेट्री म्हणजे वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री, युसिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर्स. म्हणजे लक्षात घ्या, आता हे वर्ड अतिशय तोंडपाठ झाले असतील असं मला वाटतंय, व्हायला पाहिजे आतापर्यंत.
आणि नंतर मग पहा देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स, दॅट इज हेड, फूट अँड विसरल मास. म्हणजे जे विसरल मास जे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. मॅन्टल आहे, हे पण आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. अँड दिस मॅन्टल इट सिक्रेट्स अ हार्ड अँड कॅल्केरियस शेल. कॅल्केरियस शेल असा शब्द का यूज केला आहे? इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम कंपाऊंड्स, म्हणजे कॅल्शियम कंपाऊंड्स त्यामध्ये आहेत आणि म्हणून त्याला आपण कॅल्केरियस शेल असं म्हणतो. आणि दिस शेल इज आयदर एक्सटर्नल ऑर इंटरनल. अँड एक्सटर्नली सुद्धा असू शकतो, इंटरनली सुद्धा असू शकतो. आणि मग या ठिकाणी युनिसेक्शुअल म्हणजे काय तर द सेक्सेस आर प्रेझेंट सेपरेटली. आणि इथे आपण हे जे विसरल मास आणि मॅन्टल हे आपण या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा. तर इथे पहा हा विसरल मास आणि इथे विसरल नर्व कॉर्ड दाखवलेला आहे, म्हणजे हा जो आहे हा सगळा विसरल मास आहे. ठीक आहे. सो दिस मे बी रेफर्ड टू ॲज विसरल मास. लक्षात येत आहे हे विसरल मास. आणि हा जो पार्ट आहे जो या ठिकाणी दाखवलेला हा ग्रीन कलरचा पार्ट हा मॅन्टल आहे आणि हा सुद्धा इथे मॅन्टल आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे मॅन्टल आणि विसरा हे 2 पार्ट्स किंवा विसरल मास हे 2 पार्ट्स आपण स्टडी केलेले आहेत. आणि मग हे झाल्यानंतर याचे जनरल कॅरेक्टर्स जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. आणि हे झाल्यानंतर आपण जो नेक्स्ट फायलम आहे त्या नेक्स्ट फायलमकडे जाऊयात. तर हा जो फायलम आहे हा फायलम म्हणजे इकायनोडर्मॅटा. तर इकायनोडर्मॅटा या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे पहा की पहिल्याच याच्यामध्ये आपण जर हा पाहिला तर हा ब्रिटल स्टार आहे आणि या ठिकाणी हा स्टारफिश दाखवलेला आहे, हा ट्यूफिट आहे. म्हणजे आपण सेपरेटली हे ट्यूफिट इथे बघा हे ट्यूफिट आहेत पहा हे, आणि हा सेपरेटली पण आपण दाखवलेला आहे ट्यूफिट. तर अशा पद्धतीने हा ब्रिटल स्टार थोडासा थिन त्याचे आर्म्स असतात आणि स्टारफिशचे जरा थोडेसे थिक असतात. म्हणजे हे लक्षात घ्या की अतिशय स्लाइट डिफरन्सेस आहेत, एकाच फायलममधले हे आहेत. आणि ट्यूफिटचं हे रचना ही महत्त्वाची आहे, ही सुद्धा थोडीशी लक्षात घ्या. आणि मग याचे आपण जनरल कॅरेक्टर्स जे आहेत ते जनरल कॅरेक्टर्स आपण याचे स्टडी करूयात या ॲनिमल्सचे किंवा या फायलमचे. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा काही इमेजेस आहेत पहा या फायलमचे. तर सी कुकुंबर आहे, सी अर्चिन आहे, तर ते एक्झाम्पल्स आपण वाचूयात. आणि त्याच्यानंतर पहा इकायनोडर्मॅटा. म्हणजे इकायनोडर्मॅटा ह्या फर्स्ट सेंटेन्समध्येच याचा अर्थ आहे. तर कॅल्केरियस स्पाइन्स. तर स्पाइन्स म्हणजे हे पहा अशा पद्धतीने हे असे काट्यासारखे स्ट्रक्चर्स किंवा थॉर्नी स्ट्रक्चर्स ज्याला आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्पाइन्स असं म्हणणार आहोत. आणि मला वाटतं स्टारफिशला जर आपण हात लावला, काही जण कुठं म्हणजे बाहेर पर्यटनासाठी वगैरे गेले असतील आणि समुद्रच्या किनारी ज्यावेळेस तुम्ही फिरला असाल कधी आढळला असेल हा स्टारफिश, त्याला कधी स्पर्श करून पाहिला असेल तर काही जणांच्या लक्षात आलं असेल, असं निश्चितच 1-2 जण असू शकतात क्लासमध्ये. तर त्याला असं स्पर्श केला तर ते रफ लागतं. म्हणजे अशा पद्धतीने याच्यावरती स्पाइन्स आहेत, इथे दिसत नसतील म्हणून मी हे थोडं तुम्हाला सांगते एक्स्ट्रा की कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स अँड दे आर कॉल्ड ॲज इकायनोडर्म्स. म्हणजे कशामुळे इकायनोडर्म्स म्हणायचं आहे ते नीट लक्षात घ्या. वेअर दे आर फाउंड ओशन. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, युसिलोमेट आहेत, रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे. अँड लार्वा स्टेज म्हणजे आपण म्हणतो ना एकमधून मग हळूहळू डेव्हलपमेंट होते, म्हणजे लार्वासारखी म्हणजे थोडीशी वर्म लाईक जी अवस्था येते त्याला आपण काय म्हणतो? लार्वल स्टेज म्हणतो. त्यावेळी हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. त्याच्यानंतर लोकोमोशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट अँड सम ॲनिमल्स आर सेडेंटरी ऑल्सो. म्हणजे हलत नाही आहेत ते, दे आर नॉन मोटाईल, दे आर नॉट मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि हे जे आहेत ट्यूब फीट नुसतं लोकोमोशन नाही आहे त्याचं फंक्शन, दे आर ऑल्सो यूज्ड फॉर कॅप्चरिंग द प्रे. म्हणजे हे दोन्ही फंक्शन्स जे आहेत या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अँड द स्केलेटन इट इज मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स ऑर प्लेट्स. तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. कॅल्केरियस स्पाइन्स आणि म्हणजे इथे आहेत इथे स्पाइन्स आणि नंतर हे जे हे आहेत ऑसिकल्स ते आपण पाहणार आहोत. अँड दीज ॲनिमल्स हॅव द ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. म्हणजे रिजनरेशन म्हणजे काय? एखादा हा जो आर्म आहे हा जर काही ॲक्सिडेंटली हा जर ब्रेकअप झाला तर तो परत काय होतो? नवीन ऑर्गॅनिझम म्हणून तो डेव्हलप होतो. अँड दीज ॲनिमल्स दे आर युनिसेक्शुअल ॲनिमल्स. म्हणजे द सेक्सेस दे आर डिफरंट, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि इथे आपण जे ऑसिकल्स आहेत ते दाखवलेले आहेत पहा.
तर हे जे आहेत अशा प्लेट्स असतात, कॅल्केरियस असतात, कॅल्शियमपासून बनलेले ह्या प्लेट्स असतात आणि याला काय म्हणतो आपण ऑसिकल असं म्हणतो. हे स्पाइन्स आहेत, हे कॅल्केरियस प्लेट्स आहेत. दे आर सपोर्टिंग, इथे पण आहेत पहा, टर्मिनल ऑसिकल, त्याच्यानंतर कॅनिनल ऑसिकल, सुप्रा मार्जिनल ऑसिकल. हे मार्जिनला आहेत म्हणून सुप्रा मार्जिनल. ते टाईप्स जाऊ द्या, परंतु हे या ठिकाणी लक्षात घ्या. ऑसिकल म्हणजे अशी प्लेट सारखी स्ट्रक्चर आहे अँड इट इज कॅल्केरियस अँड इट इज फॉर द सपोर्ट ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स. म्हणजे अशा पद्धतीने सपोर्टसाठी हे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. तर हे इकायनोडर्मॅटामधले ॲनिमल्स आहेत. आणि नंतर आपण जे हेमिकॉर्डेटा त्या फायलममधले जे ॲनिमल्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. आणि हा जो फायलम आहे तो हेमिकॉर्डेटा फायलम. आणि हा फायलम जो आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते लक्षात घ्या. बॅलेनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड द कॉर्डेट्स. That is, this animal shows the characters of both the groups. म्हणजे कनेक्टिंग लिंक्स जे आपण आधी अभ्यासलेलं आहे इव्होल्युशनमध्ये ते लक्षात घ्या की इकायनोडर्म्स पर्यंत जे फायलम आहेत ते फायलम आणि नंतरचा येणारा जो फायलम आहे कॉर्डेटा, त्यांच्यामधले हे जे आहेत हे कनेक्टिंग लिंक म्हणून हे काम करतात, म्हणजे हेमिकॉर्डेटा. म्हणजे लक्षात घ्या की हा जो वर्ड आहे हेमी, म्हणजे जसं आपण सेमी हा वर्ड यूज करतो, सेमी सर्कल, काय आहे त्याचं मीनिंग? सेमी म्हणजे हाफ सर्कल. तसंच हेमी हा हाफ या अर्थाने यूज होणारा हा शब्द आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. आणि आपण जे अर्थचे जे हे आहेत, प्लॅनेट अर्थचे जे हेमिस्फिअर्स आहेत, हेमिस्फिअर्स म्हणजे हाफ स्फिअर्स, म्हणजे त्याला आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असं आपण मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. म्हणजे लक्षात घ्या हेमिकॉर्डेट्स यांच्यामध्ये कुठेतरी छोट्याशा प्रमाणामध्ये, अगदी अर्धवट प्रमाणामध्ये नोटोकॉर्ड इट इज प्रेझेंट. आणि मग कुठे आहे तो? इट इज प्रेझेंट इन द प्रोबॉसिस रिजन. तर ह्या प्रोबॉसिस रिजनमध्ये हा जो नोटोकॉर्ड आहे, हा वरचा रिजन जो आहे तो प्रोबॉसिस रिजन आहे. एवढ्या पार्टमध्ये नोटोकॉर्ड आहे. अँड दीज ॲनिमल्स दे आर डिवायडेड इन टू 3 पार्ट्स, दॅट इज प्रोबॉसिस, कॉलर अँड द ट्रंक. म्हणजे असे याचे 3 पार्ट्स आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अँड देअर हॅबिटॅट, अबाउट देअर हॅबिटॅट, दे आर मरीन इन हॅबिटॅट और दे लिव्ह इन बरोज इन सँड. म्हणजे मातीमध्ये असे ते होल्स करून, ज्याला आपण म्हणजे वारू नाही पण असं बिळासारखं वगैरे ते राहतात त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने ते बरोज करतात. आणि दे हॅव 1 to many pharyngeal गिलस्लिट्स. फॅरेंजियल गिलस्लिट्स या ठिकाणी आपण पाहू शकता इथे. आणि फॅरेंजियल गिलस्लिट्सची आधी पण आपण चांगल्या टाईपच्या डायग्रॅम्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. आणि युनिसेक्शुअल अँड हर्मॅफ्रोडाईट, यू आर वेल फॅमिलियर विथ दिस वर्ड्स बाय नाव. दॅट इज हर्मॅफ्रोडाईट. मी हे सारखं सारखं का सांगते, कारण फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं ना तुम्हाला तर तुम्ही हे लक्षात ठेवत नाही. हर्मॅफ्रोडाईटचं काय अर्थ आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस हे तुम्ही म्हणायचं आहे. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे तुम्हीच अभ्यास करताना म्हणायचं आहे. आता तुम्हीच म्हणा हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय, युनिसेक्शुअल म्हणजे काय, असं स्वतःला सांगायचं आहे. आणि मग हा जो आहे म्हणजे हे सगळे पार्ट्स डिस्कस झाल्यानंतर अकॉर्न वर्म्स हा जो पार्ट आहे तो आपण बघूयात की ह्यांना अकॉर्न वर्म्स असं का म्हणायचं आहे. हे प्रोबॉसिस बघून घ्या व्यवस्थितपणे. आता ह्याचं ऑब्झर्वेशन करा किंवा टेक्स्टबुकमध्ये बघा. आता प्रोबॉसिस इथे तर दिसतच आहे, पण टेक्स्टबुक आपल्या जवळ असेल, टेक्स्टबुकमध्ये पहा. आणि आता मी जे इमेज दाखवत आहे तेही इमेज पहा. तर हे अकॉर्न फ्रूट आहे. काय नाव आहे या फ्रूटचं? अकॉर्न फ्रूट. तर लक्षात घ्या अकॉर्न फ्रूट हे ओक ट्री जी असते ना त्याचं हे फ्रूट आहे. आणि तुम्ही याचं कंपॅरिझन, आता तुमच्यासमोर ही पण डायग्राम आहे. बॅलेनोग्लॉससचे प्रोबॉसिस आहे आणि हा आहे अकॉर्न जो फ्रूट आहे. तर अशा पद्धतीने आपण जर याचं कंपॅरिझन केलं तर तो पार्ट याच्याशी थोडासा रिझेंबल होतो. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, म्हणजे अकॉर्न वर्म्स असं सुद्धा या ठिकाणी यांचं नाव आहे. हेमिकॉर्डेटम ज्या फायलममधले जे ॲनिमल्स आहेत ते. आणि ह्यामध्ये आपण जो हेमिकॉर्डेटा, अजून एक परत एकदा थोडंसं एकदा ते एक लक्षात घेऊयात.
की बॅलनोग्लॉसस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. म्हणजे आता आपले नॉन कॉर्डेट्स डिस्कस झाले, त्याच्यानंतर हेमिकॉर्डेटा डिस्कस झाला, आणि आता जे हायली इव्हॉल्व्ड जे ॲनिमल्स आहेत की अतिशय जास्त त्यांची जी डेव्हलपमेंट झालेली आहे, इव्होल्युशन त्यामध्ये जास्त झालेलं आहे, अशा प्रकारचे ॲनिमल्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये स्टडी करणार आहोत. अँड दीज आर द कॉर्डेट्स. म्हणजे नॉन कॉर्डेट्स, हेमिकॉर्डेटा अँड लास्टली द कॉर्डेट्स. लास्टली बट हायेस्ट लेवल. लास्ट असले तरी ते कसे आहेत, हायेस्ट लेवलचे आहेत. आणि लोवेस्ट लेवलचे कोण आहेत, पॉरिफेरा ॲनिमल किंगडममध्ये. म्हणजे अशा पद्धतीने आपलं हे क्लासिफिकेशन आपण थांबूयात आता इथे, थांबूयात आपण, आणि पुढच्या सेशनमध्ये आपण कॉर्डेटा फायलम जो आहे तो आपण स्टडी करूयात.